गजरामध्ये सन्माननीय संग्राम भैया जगताप यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि यानंतर सन्माननीय संग्राम भैयांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संग्राम भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। आज आपल्या प्रोग्राम चंद्राच्या नावानं असताना आपला श्रीरामपूर तालुका आणि या तालुक्यामध्ये असणार आपलं बेरडापूर ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व या कार्यक्रमाला जमलेलो आहोत। या कार्यक्रमाला ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष, या महाराष्ट्रामध्ये सातत्याने हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता, हिंदू धर्माच्या जनजागृतीकरता वेगवेगळ्या विषयांवरती काम करणारे असे हिंदू धर्मरक्षक सन्मान्य सागर बहुबेग, अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती नगरसेवक सन्मान्य गणेशरावजी कवडे, सुरेश भाऊ बनसोडे, गोराणे बाबा, अप्पासाहेबजी जंजिरे, अविनाश भाऊ बानकर, सरपंच अनिताताई कांडळकर, अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष पैलवान संतोषजी लांडे, वैभवजी कंटाळे, आकाश भाऊ बेग, सोनूजी बेग, संकेतजी चव्हाण, नितीनजी पठारे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सागरजी गुंजाळ, सचिनजी पवार, संकेतजी कुलट, अमितजी कामकर, वैभवजी डाकणे, निलेशजी इंगे, दिलीपजी पवार, संतोष डाकणे, अतुलजी कावळे, अमितजी अवसरकर, राहुलजी सांगळे, मंगेशजी खताळ, विजयजी सुंबे, आदित्यजी पचाटे, अमितजी जाधव, महेंद्रजी उपाध्ये, संतोषराव भोसले, मयूरजी राऊत, रामभाऊ काते, सुधीरजी जाधव, सनीजी कांबळे, हर्षलजी सिरसाटे, सनीजी शिंदे, शंकरजी नरसल, वैभवजी दळवी, उपस्थित असणाऱ्या मंचावरचे सर्वच आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, सर्व आमच्या माता भगिनी, आणि आता जसं सागर भाऊन सांगितलं फार गट आहेत, ते गटाचे सर्वच मान्यवर मंडळी आपल्याकडं या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 19 फेब्रुवारीला आताच परवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा झाला आणि त्याच्याच निमित्तानं फार पूर्वीपासून असणारा आपल्या पुतळ्याचा नवीन आपण मूर्ती बसवली। पूर्वीपासूनच होतं ते काय नवीन बसवलेलं नाही, त्याचा आपल्याला फक्त मूर्ती आपण नवीन बसवली, बरोबर ना? नवीन नाही बसवली, जुनच येते, फक्त आपण आता तिची मूर्ती जरा खराब झाली, आपण ती नवी बसवली आणि त्याचा अभिवादनाचा कार्यक्रम आता शिवाजी महाराज जयंती झाली, आता सगळीकडेच कार्यक्रम असतात। सागर बोले येताना आलं, आम्हाला येताना आलं, त्याच्यामुळे ते म्हणले आपल्याला परत आता आपल्याला महाआरतीच्या कार्यक्रमाला जायचं आणि त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम संपन्न होता। काहीतरी लोक सागर भाऊनी सांगितलं, काही काही आपल्यातलेच लोक असतात ते ह्या घाटाचे असो त्या घाटाचे असो, सांगतात नवीन पुतळा बसवा आणि मग प्रशासन कुठेतरी सांगतं आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्हाला कारवाई करू, कोणाला नोटीस दिली। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांची नावानं जर तुम्हाला नोटीस येत असेल या महाराष्ट्रामध्ये आणि त्याची जर केस होत असेल, त्याच्यापेक्षा भाग्यवान माणूस तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये देशात। म्हणजे आम्हाला जर म्हणल्या का छत्रपती शिवाजी महाराजांचा असा असा तू अनधिकृत केलं म्हणून तुझ्यावर केस, त्याच्यापेक्षा अभिमानच नाही। म्हणजे जसं आज छावा चित्रपट आलाय आणि त्याचा जर तुम्ही चित्रपट जर पाहिला, इतिहासामध्ये सुद्धा लिहिलं आहे की या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना या औरंगजेब म्हटला की तुम्ही जर धर्मांतर स्वीकारलं, तर तुम्ही आम्ही तुम्हाला राजे घोषित करू आणि तुम्हाला आम्ही सोडून देऊ। पण धर्मवीर संभाजीराजे म्हटले की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि मी मरणार सुद्धा हिंदू म्हणून आहे। आपण त्यांचा
इतिहास विसरता कामा. कोणीतरी अधिकारी येतो तुम्हाला सांगतो, नोटीस देतो आणि तुम्ही सुद्धा स्वतः जाता, आम्ही ते करतो. आता गट आहे, आता या गटांपायी तुम्हाला सांगतोय, लोकसभेला तुम्हाला सांगतोय हे अंगलट आलं. आणि अंगलट काय ते काय आपल्या एकट्या पुरतं नाही आलं, हे धर्म करता आलेले. काही राजकीय शक्ती अशाच लोकसभेच्या काळामध्ये उदयास आल्या, त्यांनी असेच आपल्या छोटे मोठे गट एकत्र केले, ती ढेकणावली पिलावळी एकत्र केली आणि एकत्र करून तुम्हाला सांगतो आपल्या छातावर लोकसभेला बसले होते. आणि त्याचा निकाल लागल्यानंतर काय झालं तुमच्याकडे झालं का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे तुम्हाला सांगतो अहो रात्री 12 नंतर हिरवा गुलाल सगळीकडे आम्ही पाहिलं. दुसऱ्या दिवसाकडे ते कशाचा गुलाल, हे ढेकणांचा गुलाल येतो, आपला नाही. एक ढेकून आला ना तुम्हाला सांगतो, पाहुण्याच्या कोणाच्या दुसऱ्याच्या घरी गेलो, एखादी ढेकणं असते ते लागते अंगाला, ते एक आलं तुम्हाला पेपर आपल्या घरी आलं ना, ते रात्री तुम्हाला सांगतो अशी मोठी वळवळ होती, लक्षात येत नाही आपल्या. एखादी येतं एखादं आपल्या बरोबर येतं, ते आपल्याला वाटतं काही नाही काही एकच आलं नाही, पण तुम्हाला सांगतो ते असे वाढतात आणि ते लोकसभेला जातात. ते अशाच गटांमुळे झालं, दुसऱ्या कशामुळे झालं. पण हरकत नाही, सागर भाऊ आपल्याकडे आपण कमी पडलो, पण ते परत आपण भरून काढू. आपल्या मतदारसंघात होते कमी पडलं ती देखण्याची ती पुढे आपल्या आता जे गटांमुळेच प्रॉब्लेम आला. त्यांना धर्म आपल्याला सांगावं लागणार आहे, कळावं लागणार, त्याच्यावरती तुम्ही आयुष्य झोकून देऊन काम करताय. पण पुढच्या वेळी निश्चित लोक चूक दुरुस्त करतील आणि याच्यामध्ये कुठतरी आपल्याला पुढच्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये आपल्या जसं आमच्याकडे जसा निकाल लागल्यानंतर 20 तारखेला मतदान झालं आणि 22 तारखेला ज्यावेळेला निकाल लागला तर आमच्याकडं भगवा गुलाल सोडून गुलाल लावता. भगवा गुलाल सोडून तुम्हाला सांगतो गुलाल आमच्याकडे. म्हणून आपल्याकडे सुद्धा तशी प्रकारची परिस्थिती आपल्याला नाही. आपल्याकडे गट आहेत, सागर म्हणून सांगितलं की आपल्याकडे गट आहेत, गट एकत्र करत जाय. शिवाजी महाराजांचा विषय हा काय कुठला कोणाचा विषय नाही. आज एकदा जर प्रथा पडली, परंपरा जर पडली की कुणीतरी त्या इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये एक ब्रिटिश अधिकारी होता, जालियनवाला बाग झालं होतं, डायर म्हणून अधिकारी होता ब्रिटिशांचा. आठवलं तुम्हाला, म्हणजे वाचलंय का नाही कुठं पेपर मध्ये, इकडं वाचलं, आता आठवत नाही आपण काय कुठे बिलकुल नव्हतं, पण इतिहास थोडा माहिती असतो. आता ते काय डायर सर काही गोळ्या नाही घालणार आपली दोन कुणी. आणि त्या दिवशी आमचा विषय झाला सागर भाऊचा, मी त्या दिवशी त्यांना म्हटलं हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि त्यांनी स्वतःच प्राणाची आहुती देऊन स्वतःचं रक्त या मातीमध्ये या भूमीमध्ये सांडलं. इथं कुठल्याही प्रकारच्या मूर्तीला परवानगीची गरज नाही असं माझं तरी वैयक्तिक मत. आणि म्हणून तुम्ही गावचा ठराव घ्या नका घेऊ, पण तुम्हाला सांगतो कुठलाही डायर जर आला त्याला जर हात लावायचं करत असेल, प्रयत्न जरी केला तर तो डायर असला तर आपण शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि त्याचा शाहिस्तेखान करायचा, एवढं लक्षामध्ये ठेवा. काय नाही नाही करायची तुम्हाला. हे एकदा जर प्रथा पडली तर ही तुमच्या गावातून सुरू होईल आणि ती महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सुरू होईल. आणि त्याचा पाप तुम्हाला सांगतो ह्या गावावरती लागल. तसं आज काही काही गावांचा उल्लेख वेगवेगळ्या नावाकरता होतो, टीव्हीवरती पाहतोय आपण काही काही गावं स्वातंत्र्य रोज चर्चेत आहेत. तसं तुम्हाला सांगतो या पिढ्या पिढ्या या तुमच्या तालुक्याचं नाव, ज्या तालुक्याचं नाव प्रभू रामचंद्राच्या नावाने, या तालुक्यामधलं आपलं गाव बदनाम होईल की या गावातून प्रथा पडली, या गावातून सुरुवात झाली. मग तुम्हाला सांगतो ते पाप घेऊ नका. गट आपले असू द्या, त्या निवडणुकीपुरते असू द्या, पण ते पुढच्या काळामध्ये कामा करता असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा करता असेल, आपल्या त्या गटाच्या आहुती देऊन टाका त्याची, ते गट बाजूला ठेवा आणि या सगळ्या गटाचं एक नेतृत्व द्या. छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी राहतील अशा प्रकारची शपथ या निमित्तानं आज आपण घेतली पाहिजे. ही आवश्यकता आहे. आज आम्ही जसं सांगितलं की सागर भाऊ म्हणले आम्ही आलो, आता तुम्ही जर मला सांगतो की जर सगळेजण अशा रीतीने अशा भूमिकेमध्ये जर राहिले तर तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची कोणाची यायची आवश्यकता पडणार. आणि तुम्ही जर एक भूमिकेने राहिले तर कुठला जनरल डायर सुद्धा याची हिंमत या ठिकाणी करणार नाही. तर याच्याकरता तुम्हाला उभा राहावं लागेल. तुम्ही जर राहिले नाही तर तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये इथं काही लोक येतील
आपल्याला जातीय सलोखा सांगतील तसं सांगतात काय काय लोक की संभाजी महाराज असे नव्हते, शिवाजी महाराज असे नव्हते, काही काही लोक सांगत बसतात. पण तुम्हाला सांगतो त्यांची लढाई ही सातत्याने मुघलांच्या विरुद्ध राहिली. आणि मुघल कोण होते? हिंदू होते का ते? हा, हे आपल्याला काही सांगण्याची आवश्यक आहे. लोक याचं ते सांगत बसतात काहीतरी आपल्याला. आणि तशा प्रकारे तुम्हाला सांगतो काहीतरी परवानगी. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आज महाराष्ट्र ओळखला जातो. ज्या वेळेला दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, प्रत्येक राज्याचा एक रथ निघतो. तुम्ही फक्त टीव्हीवरती नाही बघत की जर प्रत्येकाच्या त्या राज्याला एक परवानगी असते, तिथे रथ निघतात. आता महाराष्ट्रात रथ निघतो, त्याच्यावर काय असतं? छत्रपती शिवाजी महाराज असतात. मग तो महाराष्ट्र कोणाचा आहे? महाराजांचा आहे. मग आपण पुतळा कोणाचा बसवला? टिपू सुलतान नाही देऊ कुठलाही. तुम्हाला सांगतो इथं कोणाच काय भानगडी करू नका. आम्ही आम्हाला सांगा, आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलतो, पण तुम्ही त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारे दुजोरा देता कामा नये. कुणीतरी येईल तुम्हाला सांगाल असं होईल का, आणि उद्या म्हणा काय होतं. अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुमच्यावर केस होणं म्हणजे तुमचं भाग्य आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ती केस घेऊन अनंतात विलीन होताल, तुमचं नाव हे गाव सगळं लक्षात, नुसतं गाव नाही, तालुका जिल्हा तुमचं नाव लक्षात की याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची केस. आणि म्हणून त्याच्याकरता फार चिंतेचं काही कारण नाही. म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता. हीच हळूहळू सुरुवात होत असते. सुरुवातीला लक्षात येत नाही, त्याचं मी सांगितलं एक ढेकून लक्ष देत नाही, पण ते जेव्हा ते हळूहळू वाढतात, वाढल्यानंतर आपण काहीच करू शकत. पण ते वाढण्याच्या अगोदर याच्यावरती आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता असते. अनेक दाखले सागर भाऊंनी दिलेलेच आता वेगवेगळे. त्यांनी सांगितलं, चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगितलं, वेगवेगळ्या विषयांवरती सांगितलं. आज जसं आपण पाहिलं की आज छत्रपती शिवाजी महाराज, आपला धर्मवीर संभाजी महाराज चित्रपट आला, फार काळ लागला हो यायला. आज नव्हते, पूर्वीच येण्याची आवश्यकता होती. पण हरकत नाही, चला आपण म्हणू देर आहे दुरुस्त आहे. हे आलं, कधीतरी आलं. आज पुढच्या पिढ्या तरी कमीत कमी या धर्माशी जोडून राहते, पुढच्या आमच्या माय माऊली धर्माशी जोडून राहते. त्या दिवशी आमचं सागर भाऊ आमचं बोलणं झालं, ते म्हणले तुम्ही अहिल्यानगर शहरामध्ये कुठेतरी आपल्या माता भगिनीला मोफत चित्रपट दाखवा. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम राबवला. अजूनही तो चालू आहे. जवळपास 24 तारखेपर्यंत आम्ही सगळे तिकीट जेवढे आमच्या चित्रपट जो आहे, म्हणजे आतापर्यंत सागर भाऊ 5-10 महिला चित्रपट पाहून झाले असतील. आमचं फक्त महिलांकरता ठेवला. कशा करता? तर एक महिला ज्या वेळेला तिला जर लक्षामध्ये येतं की धर्म काय, तर ती तिचं कुटुंब त्या प्रकारे ती जोडत असते. तर आपण पाहतो एक महिला ज्या वेळेला घरामध्ये आपल्या एखाद्या लहान मुलाला जन्म झाल्यानंतर त्यावेळेला ती त्याला मातृभाषा शिकवते. मातृभाषा कोण शिकवतं? आपण पुरुष मंडळी शिकवतो, ती महिला शिकवत असते. आणि मग तिच्या मुखातून जो शब्द निघतो तो लहान मुलं शिकत असते. आणि मग एकदा महिला जर धर्म शिकली, धर्मवीर संभाजी महाराज तिने जर समजून घेतले, तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो तिला आपल्याला परत धर्म शिकवण्याची आवश्यकता पडणार. आणि आज मला वाटतं 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली. 14 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. 14 फेब्रुवारीला तुम्ही जर पाहिला असताना गाववाल्यांनी, तर जनरल डायर इकडे आलाच नसता. हरकत नाही, तुम्ही नगरला या, सगळ्याला दाखवतो, मग कुणी येणार नाही. तर तुम्हाला ते पाहावं लागणार. त्याच्याकडे जो मनुष्य तुम्हाला सांगतो या लोकांना घाबरतो, त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहिला तो कोणालाच घाबरणार. कारण की या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगतो, आपल्याला जर हे यांच्या मूर्त्या जर आठवू लागत असतील ह्या अशा लोकांच्या सांगण्यावरनं, तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. कारण आपण त्यांच्या कुठेतरी हा मध्ये आ मिळतो. आवाज जुनाचे, आपण त्याला सांगून टाकायचे, तुमचेच जबाब घेणार, ते दुसरे काय बाहेरून कोणाचे आणणार नाही जबाब घ्यायला. ते जुना आहे म्हणायचं, फक्त मूर्ती ती खराब झाली, नवीन बसवली, याच्यापेक्षा काय वेगळं सांगायचं. तर तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगता नाही त्या घाटाने बसवलं, त्याने सांगा नाही हळूच आमचं नाव बेसाहेब त्यांनी बसवलं, हे असं करू नका. तुम्हाला ही लढाई आपल्यातली नाही, ही लढाई देशाची आणि धर्माची आहे. आणि याच्यामध्ये आपण कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. आज एखादा जर उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला उभा राहण्याची आवश्यकता आहे. इतिहास आहे की आपलेच लोक आपल्याला कुठेतरी
धोका देण्याचं काम करतात. आणि म्हणून धर्मवीर संभाजी महाराज देखील वध त्या औरंगजेबाने केलं. कुठेतरी आपल्यातले फितूर असतात. मग या गावाने तशा प्रकारची भूमिका, ज्या गावाला कुठेतरी भविष्यामध्ये पिढ्याना पिढ्या काही चुकीच्या मार्गाने जर ओळखतील तर हे तुमच्याकडून चूक होऊ देऊ नका. हेच तुम्हाला आजच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो. प्रशासनाचं आम्ही पाहू काय करायचं, तर तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक गाव म्हणून एक भूमिका घेण्याचं काम आपण सर्वांनी करावं. आज इथं आपण आलोय, अभिवादन केलंय, महाआरती केली, हे कशा करता केलंय, ते कुठेतरी या तुमच्या तालुक्यातनं तुमच्या गावातनं कुठेतरी या महाराष्ट्रावर एक चांगला संदेश गेला पाहिजे. तर आज जर तुम्हाला सांगतो मागे हटलेत, इथून जर पुतळा कुठेतरी काहीतरी मूर्ती जर बाजूला केली गेली तर तुम्हाला सांगतो हे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. जसं सागर भाऊनी सांगितलं, आज नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये आज आपण पाहतो की काही तिथं अनधिकृत तिथं खडकं काढण्याचं काम सुरू झालं. मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी देखील आम्ही कर्जत तालुक्यामध्ये गेलो. तिथं देखील तुम्हाला सांगतो तिथं असणारं अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर, आणि त्या गणपती मंदिरापाशी हे आलं कुठून, हळू तुम्हाला सांगितलं मी ढेकून येतं, ते कुठून तरी आपल्यामध्ये येतं आणि ते आपण ते लावून घेतो. आपणही त्याची पूजा अर्चा करतो. ग्रामीण भागामध्ये थोडी ते मलिदा वगैरे काय ठेवतेत ना, आपण घरच्या माहिती नाही ते आज ते काय महिलांना देतात आपले डाबा ठेवून आहे तिथे, बरोबर ना, महिला देतात का नाही, आणि आपण ठेवू. आणि आपले 33 कोटी आहे, काय जायची गरज आहे, 33 कोटी कशाला आपलं आयुष्य तुम्हाला सांगतो. जर 60 वर्ष मनुष्य लागला ते जन्म झाला तरी खरं म्हटलं ते पूर्ण व्हायचे नाही, कशाला अजून नवीन काय पिढा आणता. पण हे लक्षात येत हळूहळू काय होतं, आपलं ध्रुवीकरण होते. जसं लोकसभेला झालं, गटाचा उपयोग करून घेतला, ध्रुवीकरण झालं आपल्यामध्ये, इकडून दाखव तिकडून दाखव काहीतरी दाखव. छोट्या जातीमध्ये आपण जसं सांगितलं की जातीचा जो विषय आहे हा कुठे थांबवला पाहिजे आणि फक्त धर्म म्हणून आपण विचार करण्याची आवश्यकता. आणि त्याच्या आधारे जर आपण एकत्र राहिलो तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा देश याचा एक वेगळा आदर्श घेईल. म्हणून आपल्याची दिशा देण्याचं काम आपल्याला प्रत्येक गाव खेड्यातून करायचं. अनेक वेळा लोकांना वाटतं काय काय लोक सिनियर मंडळी असतात, वयोवृद्ध माणसं असतात, ते सांगतात ह्यांच्या काय नादी लागू नका. अहो नादी लागू नका म्हणजे काय लागू नका, उद्याच्या काळामध्ये काय आता पिढ्याचे काय आम्ही म्हणजे काय काय म्हणून तोंड दाखवायचं, काय दाखवायचं. अरे धर्माकरताच सांग, दुसरं कशा करता सांगत नाही. फक्त धर्माकरता जर तुम्ही कार्य केलं तर त्याचं कुठेतरी जीवनामध्ये मूल्यमापन होतं, आपल्यालाही कुठेतरी त्याचं समाधान वाटत असतं. आता रोज काय कुठं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की उद्याला चला कोणाला काय करायचं, पण आपल्यापर्यंत जर गावापर्यंत हा विषय असेल, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेचा विषय असेल, आपल्या गावाच्या प्रतिमेचा विषय असेल आणि या आपल्या गावची प्रतिष्ठा ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जोपासायची असेल तर याच्याकरता आपण पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आजचा हा उपक्रम त्याच्याकरताच आहे. आज गावातले सगळे मंडळी आले, गटातले आता सगळे जरी नसले आले, जेवढे जरी गट असतील त्यातले काही प्रतिनिधी आले असतील तर माझी विनंती आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही एकत्र राहा. या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या भगव्या पताकाच्या खाली एकत्र राहा, एवढी तुम्हाला आजच्या निमित्ताने विनंती करतो. आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये संदेश द्या की आम्ही एक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला तर आम्ही एक आहोत, अशा प्रकारची भूमिका आणि संदेश आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक येथील वेगळ्या प्रकारे सांगतील, पण त्याच्या कुठल्याही प्रकारच्या भानगडीत न पडता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हाच आपल्या पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही आजपासून ठरवलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपूर्ती पुतळा आहे, पण तुम्ही आजपासून निश्चय केला पाहिजे की या ठिकाणी उभा राहील तर अश्वरूढ पुतळा उभा राहील, अशा प्रकारचा तुम्ही कुठेतरी निश्चय या निमित्ताने आज आपण केला पाहिजे. आता आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये राहतो. शहरामध्ये आता आमच्याकडे देखील आम्ही पुतळ्याचं ते वाढवणार आहेत सगळं. कसली परवानगी त्याला आहे का? आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू आहे आमच्याकडे. जवळपास 7-8 महिने झाले पुतळ्याचं काम आता दुसरीकडे चालू आहे, पण तिथं जो सगळं सुशोभीकरण करायचं आहे ते करायचंय सगळं, तर त्याचं देखील आता काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आता पुतळ्याचं काम चालू झालं की आम्ही ते घेऊन येणार आणि पुतळा
बसवून टाकणार. अहो हा महाराष्ट्र त्यांचा आहे. आपल्याला कुठल्याही जनरल डायरची आहे का परवानगी? आणि तुम्हाला सांगतो आपल्यातले जे राजकीय मंडळ असतील त्यांच्याच हस्ते आपण उद्घाटन करणार हे पण तुम्हाला आजच सांगतो. आणि त्यांनी कुठल्या प्रकारचे आपल्याला विचारता कामा नाही की तुमच्याकडे परवानगी आहे का. जर आपण हे काढत बसलो विचारत बसलो तर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र लवकरच आपण तुम्हाला सांगतो काहीतरी वेगळ्या प्रकारे वेगळ्या दिशेला जाईल. कारण ते काम आपल्या सर्वांचं आहे. हे वाचवायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. ही दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. हे आता आपल्याला काय आम्ही कुणी यायची गरज नाही हो. तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे की कशाला आता हे स्टेज कशाला वाचणं ते प्रत्येकाला कळायला पाहिजे. किती दिवस करायचं कुणी कुणी करायचं हे जर तुम्ही जर केलं तर या पुढच्या पिढीला कळणार आहे. नाहीतर आज यांनी या 2-3 जणांनी घातल्या टॉप्या बाबा हे नाही का हे काढलं की काय जाडीच्या टॉप्या वेळ लागणार नाही तुम्हाला सांगतो. ते एक ढेकून आलंच असणार कुठेतरी गावात हे जाळीचे टॉप येऊन जातील. सागर बरोबर नाही. आता शहरात हे मग ते तिकडं सगळ्या जाळ्या काढून राहिलेत ते खारटे बिरटे सगळ्या जाळ्या काढायला सगळ्या जाळ्या काढून काढणार आहेत ते. पण तुमच्या सर्वांची साथ त्यांना असली पाहिजे तरच पुढच्या पंचवार्षिकला आपल्या मतदारसंघामध्ये देखील भगवा गुलाब उधळण आणि तो त्याचा संदेश राज्यभर जाण्याचं काम केलं. हे गट तर बाजूला ठेवायचं तुम्हाला सांगतो. त्या गटाच्या नादी लागून आपण तुम्हाला सांगतो कुठे गटाने जाण्याची वेळ फक्त कशामुळे फक्त गटांमुळे हे गट बाजूला ठेवायचं. हे गटांपायी आपलं तुम्हाला सांगतो थोडक्यात या देशातलं सरकार वाचलं कशामुळे झालंय हे गटातलं थोडक्यात जर वाचलेले. अजून काहीतरी आपण गटात बसलो तर तुम्हाला सांगतो कुठेतरी एखादा त्या गादीवरती एखादा दुसराच कुठेतरी औरंगजेब सारखा माणूस बसायला उशीर लागणार नाही. त्यामुळे तुम्ही आता लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या. हा विषय आजचा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा अर्धदैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि तिथून आपल्या गावातून कुठल्याही प्रकारची वेगळी प्रथा वेगळी दिशा ही देता कामा नयेची जबाबदारी आजपासून तुमची आहे. आणि आजपासून निश्चय करा की अष्टविनायक पुतळाच उभा राहावा अशा प्रकारचा निश्चय आजपासून गावात झाला पाहिजे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा अश्वरूढ पुतळ्याचा अभिवादनाचा कार्यक्रम झाला. आज लक्षात ठेवायचा त्याची तयारी चालू करा जे आपल्याला ते करायचं. आता आपल्या ते गटातले काही लोक सांगतील असं बोलले ते तसं बोलले तुम्ही सांगू त्याच्या आम्ही काळजी नका करू. सागर वंसागरचं नाव लिहून घ्या आमचं बी नाव लिहून घ्या त्याची काळजी नका करू. आम्ही आहेत सगळे त्याचं काही नाही. अहो ते म्हणजे अभिमान येतो महाराजांना करता त्यांनी रक्त सांगलं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला साधी चिठ्ठी घेऊ शकत नाही घेऊन टाकायची ती काय नसेल त्याला. तुम्ही आता हे बारकाईने लक्षात ठेवा आणि कुठंतरी या सगळ्या विषयाकरता एक होण्याची आवश्यकता आहे. आज या सगळ्याचा निर्णय झाला ना गावाला निर्णय आता याच्यात कुठला बदल नाही तर परत आम्ही जायचो तेव्हा तू काय आला नाही जेव्हा आला त्याला श्रेय भेटल त्याचं कोण शिलेवर नाव लागल होणार नाही तसं काही. तुम्हाला सांगतो या फक्त नाव छत्रपती शिवाजी महाराज एवढंच असलं पाहिजे त्याच्या नावाखाली आपल्या सगळ्यांनी एक व्हायचं आणि एक दिशेने आपलं गाव ते पुढे घेऊन जायचं. ज्या ज्या वेळेला या गावामधून कोणी मोठा माणूस जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी मूर्ती पाहिल्यानंतर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो कुठलाही राजकीय माणूस असो तो थांबल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि तो थांबला की आपल्या गावातल्या प्रश्नाचं निवेदन देण्याचं काम ते आपल्याला करायचं. तुमची हार कोणी घ्यायला थांबणार नाही पण तुम्ही म्हणले ना हार घालाल महाराजांना घालाल ती गाडी थांबणार कुठलीही राजकीय माणसं राहते ती थांबणार. आणि थांबला की आपलं काय करायचं गावच्या प्रश्नाचं काय करायचं निवेदन देऊन टाकायचं. पण हे कोणामुळे होऊ शकतं ते महाराजांमुळे होऊ शकतं. त्यामुळे या गावाचा विकास जरी करत असला तर महाराजच कार्यभूत करणार हे लक्षात ठेवा. हे सगळं काम हे आपल्या माध्यमातून झालं याच्याकरता आमच्या कोणाच्याही मंचावरची माणसाची गरज नाही. गावाची प्रगती तुमच्या हातामध्ये त्यामुळे तुमच्या माध्यमातून आता पुढच्या महिन्यात अजून तिथीप्रमाणे शिवजयंती येत असते. आता छावा चित्रपट पाहून यायचा आणि तिथीप्रमाणे जी शिवजयंती येईल ती या ठिकाणी वाजत गाजत करायची. काय 2 रुपये वर्गणी लागल की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा आम्ही पाठवून देऊ. पण या ठिकाणी शिवजयंती
होणार। एक गटाने 1 फेब्रुवारीची करायची नाही, एक गटाने कोणती करायची तिथीप्रमाणे कर, एकत्र करायची आता एकत्र करून टाक। पण आता यावेळेची शिवजयंती झाली पाहिजे। आता जी तिथीप्रमाणे येते ना मान्य झालं, चल हरकत नाही, चला छत्रपती शिवाजी महाराज की मान्य झालं म्हणजे अडचण नाही। आता या तिथीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये शिवजयंती आहे, ती लक्षात घ्या कोणत्या दिवशी आहे आणि त्याप्रमाणे आपलं आता नियोजन सुरू करा। प्रत्येक गावातून आपल्या प्रत्येक घरातून प्रत्येक उमऱ्याहून 1 रुपया घेऊन काय घेतील ते घेऊन या। जसं प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारायचं होतं, अनेक मोठी मोठी उद्योगपती या देशामधली ही पंतप्रधान साहेबांकडे गेली, त्यांना म्हटले हे काय लागतं आम्ही देतो, कोणालाच मागू नका। जसं एक देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये एक मंदिर उभं राहिलं, त्याचं नाव पडलं बिर्ला टेम्पल। ती बिर्ला टेम्पल आहे का, आणि त्यांनी पैसे दिले म्हणून त्याचं नाव। पण या राम मंदिरांच्या बाबतीमध्ये पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की हा भारत देशाचं मंदिर असणार आहे, भारत भूमीचं मंदिर असणार आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाकडे जा। आणि प्रत्येक भारतीयाकडून कुठेतरी त्यांनी सांगितलं की कोण त्याच्या कुवतीप्रमाणे कोणी 1 रुपया देईल, कोणी 10 रुपये देईल, त्याच्याकडून पैसे आणा। आमच्याकडे सुद्धा लोक सागर भाऊ आले, आम्ही सुद्धा त्यावेळेला काय आमच्या परिणामी दिले। आणि आज ती ओळख प्रभू रामचंद्राची मंदिराची काय झालेली आहे, संपूर्ण भारत भूमीचं प्रभू रामचंद्राचं मंदिर अशी ओळख, ती कोणाच्या नावानं नाही। त्याच्यामुळे शिवजयंती सुद्धा ही कोणाची झाली पाहिजे, ही आपल्या गावकऱ्याची झाली पाहिजे। प्रत्येक उमऱ्यापासून काय देईल त्याच्या पोहोचीप्रमाणे 1 रुपया देऊ, 10 रुपये देऊ, पण प्रत्येक गावाचा सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे। अशा पद्धतीने आपली शिवजयंती, येणारी शिवजयंती मार्च महिन्यातली ही झाली पाहिजे आणि त्याची जबाबदारी आजपासून तुमच्यावरती आहे। आणि ते झाल्याबरोबर आपल्याला कशाचं काम सुरू करायचं, इथं रोड पुतळ्याचं, मग त्याच्याकरता देखील तुम्ही आता काम आपलं सुरू करा। आता अधिकच्या वेळ मी काही घेत नाही, तुम्ही सगळे चांगले नियोजन केलं, सगळे आलेत, आम्ही येणार म्हणून आले, तुमचं मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि अशाच रीतीनं पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आणि हिंदू म्हणून आपल्या सर्वांना एक राहायचंय, त्याच्याकरता आपण सर्वांनी काम करत राहा अशीच विनंती आपल्या जाता करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम, जय श्रीराम। धन्यवाद।